पुण्याच्या खडकी पोलीस ठाण्यातून खुनाच्या गुन्ह्याखाली पकडलेल्या कैद्यांनी पोलिसांच्या कारागृहाचं गज कापून तारेची जाळी काढून पलायन केलं। सिराज आमिर कुरेशी असं पलायन केलेल्या कैद्याचं नाव आहे। खडकीमधील खंडाळे हत्याकांडातील सिराज अल्लाउद्दीन आमिर कुरेशी हा आरोपी आहे। त्याला 1 एप्रिलला अटक झाली होती। कुरेशी आणि सनी खडकी पोलीस ठाण्यातील एकाच जेलमध्ये होते। जेलच्या शौचालय शेजारी असलेल्या पॅसेजच्या लोखंडी ग्रिलचा गज कापून आणि तारेची जाळी उचकटून हा आरोपी पळून गेला। कुरेशीसह आरिफ घोडेस्वार, योगेश उर्फ बालम पिल्ले, सनी तायडे आणि डम्पी उर्फ रॉकी मोती यांना पोलीस कोठडी मिळाली होती। त्यांना न्यायालयाने 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते। योगीराज शिवराज खंडाळे या तरुणाचा 31 मार्चला पूर्व वैमनस्यातून 12 साथीदारांनी धारदार शस्त्रानं वार करून खून केला होता। बाया रस्त्यावर मॉर्निंग वॉकला यायला तयार नाही आणि पोरांमध्ये एवढा दहशतीचं वातावरण असून आरोपी धरलेत। पोलिसांनी चांगलं काम केलं, पण जर आरोपी असा लॉकअपमध्ये पळून गेला तर याच्यात नक्की काय गोड बंगाल आहे ते 100% सगळ्यांसमोर यायलाच पाहिजे। आणि आज तो आरोपी इथनं पळून गेला आहे। त्यांनी जर उद्या पोलिसांच्या धरण्याच्या आतमध्ये काय मोठा गुन्हा केला तर याला जबाबदार कोण राहणार? विनाकारण पोलीस आरोपींना सोडून, गुन्हेगारांना सोडून फक्त रस्त्यावर जे रात्रीचे फिरणारे युवक आहेत त्यांना मारहाण करून त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचं म्हणजे पब्लिक आता नागरिक असे कात्रीत अडकल्यासारखे झालेले आहेत। एकीकडून गुन्हेगारांचं धोका, एकीकडून पोलिसांचं दहशत। यामध्ये युवक आता संभ्रमात आलेला आहे की आम्ही नक्की करावं काय। आणि जर अशी त्यात एवढी मोठी घटना घडल्यानंतर आरोपी जर लॉकअपमधून पळून जातोय तर आता मला असं वाटतं की युवकांनीच एक मोठा निर्णय घेऊन स्वतःचं संरक्षण स्वतःच करावं लागेल। ही खडकीकरांवर वेळ आलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।